Hello, my name is Raj Barge. I'm co-founder director of Raj Computer Education. बेसिकली आपण ना आता एक्सेल हा विषय चालू करणार आहे. तर एक्सेल हा जो विषय हा सगळ्यात सगळ्यात इम्पॉर्टंट विषय जर तुम्ही कंपनीत जॉब करणार असेल तर. आणि कंपनीमध्ये जे काही सुरू होतं ते इकडे बघा, इकडे एक सॉफ्टवेअरमध्ये जर तुम्ही इकडे आला तर इथे एक्सेल असं टाईप केलं, इथं बघा मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2010 असं मेसेज येतं 2010. आणि हे जे दिसतं ना टॅब्युलर फॉर्म, याला आपण एक्सेल असं म्हणतो. हा संपूर्ण डेटा टॅब्युलर फॉर्म मध्ये, म्हणजे हे जे आपण आता क्लिक करतो याला कॉलम असं म्हणतात, आणि ही एक अख्खी लाईन म्हणजे हिला रो असं म्हणतात. हिला आपण रो म्हणतो. म्हणजे तुम्ही असं लक्षात ठेवा की ही जी आहे हिला आपण रो म्हणतो, आणि हा जो असेल याला आपण कॉलम म्हणतो. पण जिथं कॉलम आणि रो इंटरसेक्ट होतो त्या पॉइंटला आपण एक सेल असं म्हणतो. म्हणजे हा पॉईंट जर मला सांगायचा म्हटलं तर मी सांगतो हा आय मधला 4 नंबरचा पॉईंट आहे. इकडे बघा त्याचं नाव दिसतं, इकडे आल्यानंतर इकडे जर तुम्ही आलात तिकडे त्याचं नाव दिसतं I4. तसंच मी इथं पहिल्या याला क्लिक केलं तर त्याचं नाव आहे A1, म्हणजे हा A1 आहे. बरोबर आहे. त्याला सेल असं म्हणतो, आणि ह्याला जे A1 आहे याला म्हणतात सेलचा ऍड्रेस. सेलचा ऍड्रेस नेहमी सांगताना पहिल्यांदा तो कॉलम सांगतो आणि त्याच्या पुढे त्याचा रो सांगतो. बरं, त्यामुळे तो सांगताना A1 असं सांगतो. A1 असं सांगतो. क्लिअर. बरं, आपण जे काही एक्सेल मध्ये काम करतो हे एक्सेलच्या एका पानावरती असते, इथं पानाला शीट असं म्हणतात. आणि ही शीट खूप मोठी असते. अशी खाली बघा, अशी खाली गेली 100 लाईन झाले. याच्या खाली गेलो आपण, परत खाली गेलो 200 झाले, असे किती असू शकतात. सगळ्यात शेवटी असं एंडला गेलो, इकडे खाली आलो, इथं बघा 10,000, 10 लाख, 10 लॅक्स. बरोबर आहे, 10 लॅक्स 48,506 76 तुम्हाला काय दिसतात, तुमचे सेल दिसतात. क्लिअर. बरं, आता किती सेल असू शकतात वगैरे मी तर लिहून ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. मी सांगितले जो माझा सेल आहे तर ते 10,48,576 सेल आहेत. आणि कॉलम जे आहेत ते 16,384 कॉलम्स आहेत. हे तुमच्या नवीन व्हर्जन प्रमाणे आहे. बरं, बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूला गेलो ना, एक क्वेश्चन सांगतात की व्हॉट इज एक्सेल. तर त्याचं उत्तर असं आहे, एक्सेल इज अन इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट. थोडंसं हळू घ्या सगळ्यांनी. हळू घ्या, मी रेकॉर्डिंग करतोय. हॅलो. हॅलो. आता याच्यामध्ये मी जे मेन मेन सांगितलं त्याच्यामध्ये काय, इट इज इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट. हे इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट आहे. याच्यानंतर पुढे गेल्यानंतर इथं मी फॉर्म्युलाज आणि कॅल्क्युलेशन्स टाकतो. याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला काय शिकवतो, चार्ट शिकवतो. नंतर डेटा मॅनेजमेंट टूल, जिथं सॉर्ट, फिल्टर, व्हॅलिडेशन, व्ही लुकअप, एच लुकअप अशा गोष्टी तुम्ही प्रोसेस करता. बरं, आता हे करणार कसं. समजा आता मी इथं ओपन केलं, मी परत एकदा एक्सेल बंद करतो आणि परत ओपन करतो. मी छोटंसं एक कॅल्क्युलेशन करून दाखवतो जे स्टुडंटच्या मार्क्स संबंधी आहे. मी काय करतो इथे CMD सॉरी एक्सेल म्हणतो, आणि एक्सेल केल्यानंतर मला इथं बघा एक्सेलचं मी शीट सुरू केलेलं आहे. आता इथं हेडिंग देतो, मी सांगतो इथं माझ्या मुलांचे रोल नंबर्स आहेत. नंतर तिथं नेम्स ऑफ स्टुडंट आहेत, नेम्स ऑफ स्टुडंट आहेत. नंतर तिथं M1 मार्क्स 1 आहेत, मार्क्स 2 आहे. इथं टोटल आहे, इथं ॲव्हरेज आहे, आणि इथं ग्रेड आहे. मग इथं रोल नंबर 1, 2, 3, 4, 5 असे व्हॅल्यूज आहेत. इथं मी क्लिक केलं. बरोबर आहे, इथं क्लिक केलं. आता हे क्लिक केल्यानंतर काय झालं, मी इथं नाव टाकलं. मग एक्झाम्पल माझं नाव टाकलं RHAENDR, राजेंद्र NAMDV नामदेव बर्गे, हे माझं पूर्ण नाव आहे. नंतर मी सांगितलं ऐश्वर्या, नंतर सांगितलं राम, सीता, श्याम, अशा गोष्टी टाकल्या. इथं मार्क्स टाकले, इथं 50 टाकले, 65 टाकले. बरोबर. असे वेगळे वेगळे मार्क्स टाकले, 40 टाकले, परत 60 टाकले, 71 टाकले, 91 टाकले. अरे नाही, चुकतंय. 90 इकडे पाहिजे होतं, तिकडे गेलं ते. 60 परत टाकले. ठीक आहे, 58 टाकले, 99 टाकले, इथं नंतर 100 टाकले. असे मी सगळ्यांचे व्हॅल्यू टाकले. आता मला कॅल्क्युलेशन करायचे, तर कॅल्क्युलेशन करताना नेहमी मी हा सेल म्हणजे इथं बघा C मधला 2, आणि हा सेल म्हणजे D मधला 2, ह्यांची ऍडिशन करतो या E मधल्या दुसऱ्यामध्ये. बरोबर आहे. हा इथं बघा E मधला दुसरा. मग मी इकडे आलो, मग काय सांगितलं, ई काय E2 मध्ये काय सांगितलं, C2 प्लस D2, अशा गोष्टी इथं प्रोसेस केल्या. इथं आल्यानंतर खाली ओढलं मी याला, आणि खाली ओढून इथं गोष्टी डिफाईन करून घेतल्या.
म्हणजे माझं टोटल किती आलं 50 + 65 115 आलं. या दोघांचे ऍडिशन आहे बघा, इथं फॉर्म्युला दिसतो तुम्हाला. आता तुम्हाला समजावं म्हणून मी काय केलं, हा फॉर्म्युला इथं साईडला लिहून ठेवला आणि तो दाखवण्यासाठी मी काय केलं, इथे इन्सर्ट मध्ये आलो. इन्सर्ट मध्ये आल्यानंतर मी इथं शेप टाकला हा, बरोबर आहे. आणि जस्ट तुम्हाला सांगण्यासाठी मी इथे हा त्याची व्हॅल्यू तिथे एडिट करून पेस्ट केली. म्हणजे हा पहिला इथला फॉर्म्युला आला. बरं, आता ॲव्हरेज कसं काढणार? ॲव्हरेज म्हणजे काय? याला दोन सब्जेक्ट आहेत, सब्जेक्ट 1 सब्जेक्ट 2 म्हणून दोन्ही भागणार, डिवाइड करणार. ते सांगितलं तर इक्वल टू, इथं कुठलाही फॉर्म्युला कॅल्क्युलेशन देता नाही, आपण इक्वल टू नी सुरुवात करतो. मी सांगितलं इक्वल टू हा, हा म्हणजे काय? ई मधला दुसरा, क्लिक केलं मी त्याला, भागिले म्हणजे स्लॅश, किती 2, 2 म्हणले की त्याने काय होतं, त्याचं त्यांनी ॲव्हरेज काढला. आता मी इथं क्लिक केलं आणि इथं बघा, हा arrow इथं आल्यानंतर हा व्हाईट दिसतो, इथं आलं की पातळ ब्लॅक होतो. तर वरती एक्झॅक्टली थोडंसं नेऊन पातळ ब्लॅक जेव्हा होईल तेव्हा डबल क्लिक केलं किंवा क्लिक करून त्याला ओढलं तर त्याचं कॅल्क्युलेशन आलं. आता मी ग्रेड टाकत नाही, त्याच्या पुढचं फीज नावाचा कॉलम टाकतो. माझ्याकडे ही वेगळी मुलं आहेत, तर कोणाला 4,500 फीज आहे, कोणाला 3,500 फीज आहे, कोणाला 15,000 फीज आहे, कोणाला 27,000 फीज आहे. तर तुमच्या स्ट्रक्चर प्रमाणे ती फी स्ट्रक्चर बदलतात. बरोबर आहे. आता याची टोटल पाहिजे या फीची. मी खाली येतो, इथे टोटल असा शब्द लिहितो, समोर येतो, इथे कॅल्क्युलेशन मध्ये बघा ऑटो सम नावाची गोष्ट आहे. मी तर ऑटो सम म्हटलं की तो आपल्यामध्ये त्याची टोटल घेतो आणि इथे सांगतो बघा इक्वल टू सम H2 पासून H7 पर्यंत, H मधल्या दुसऱ्यापासून H7 पर्यंत सगळ्यांची तो टोटल शो करतो. आता मी हे सगळं सिलेक्ट केलं, याला थोडं मोठं केलं, याला बोल्ड केलं, इथं आलो आणि इथं प्रोसेस करून घेतलं आणि इथं काय केलं, एक वरती लाईन आहे आणि दोन खालती लाईन आहे. शक्यतो मी इकडे आल्यानंतर थोडं मोठं केलंय आणि प्रोसेस करून घेतलं. आता वरचं जे हेडिंग आहे याला सिलेक्ट केलं मी, याला सेंटर घेतलं, बोल्ड केलं, याला दोन साईज मोठी केली, खाली आलो, मग हे सेंटरली अलाइन केलं इथं, बरोबर आहे. इथं काय फॉर्म्युला लिहिलाय तर तिथला फॉर्म्युला दाखवायचा प्रयत्न करतो, कॉपी केलं, इथं आलो, इथं क्लिक केल्यानंतर मी इथं आल्यानंतर काय सांगितलं, इथं फॉर्म्युलेशन मध्ये इथं आलो, इथं आल्यानंतर हा याचा फॉर्म्युला होता, बरं हे थोडंसं इकडे घेतो, इकडे आलो, राईट क्लिक केलं, इथं पेस्ट केलं म्हणजे तुम्हाला इथं फॉर्म्युला दिसेल. आता हे जे समचा फॉर्म्युला आहे तो इकडे घेतो, पण ते नॉर्मली आपण ते ऑटोमॅटिकली आणलेलं, पण जस्ट तुम्हाला माहित असावं म्हणून मी तो फॉर्म्युला कुठेतरी लिहून ठेवण्यासाठी आता इथं लिहून ठेवतो, बरोबर आहे. इथं पेस्ट केलं. बरं, आता हे हेडिंग चूज केलं, याच्या इथं बॉर्डर चूज केल्या, याच्यामध्ये थोडासा कलर चेंज केला. आता हा पाठीमागचा कलर जर डार्क असेल तर अक्षरांचा कलर फेंट पाहिजे म्हणजे व्हाईट लागतो, कॉन्ट्रास्ट घ्यायला लागतं. या सगळ्यांना घेतलं आणि इथं टेबलमध्ये येऊन बॉर्डर्समध्ये रो आणि कॉलम शो केलं, ते दिसतं नाही असं व्यवस्थित दिसतं, बरोबर आहे. इकडे आलो, आता इकडे आल्यानंतर ह्याला सिलेक्ट केलं आणि ह्याला सांगितलं सेंटरला या, सेंटरला आलो आणि ही जी रोल नंबर आहे या शब्दाला आडवं केलं. कसं केलं, इथं आलो, इथं बघा, इथं आल्यानंतर परत एकदा बघा हे ऑप्शन येते इथं, इथं आलो आणि इथं क्लिक केल्यानंतर मी त्याला सांगितलं अलाइन कसं पाहिजे मला, इथं रोटेट टेक्स्ट अप उभं केलं आणि इथं डबल क्लिक करून त्याची साईज कमी केली. बस, तुम्हाला एवढंच करायचं. मग मी हे तुम्ही फाईलमध्ये जाऊन इथं सेव्ह करा, हे याला नाव द्या. फाईलमध्ये आलो, सेव्ह मध्ये आलो, सेव्ह मध्ये सांगितलं राज, हे राजमध्ये इथं हे सेव्ह झालं, बरोबर आहे. बस तुम्हाला एवढंच करायचंय.